नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 9वीच्या विज्ञान 1 विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी सुधीर गोळे आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत विज्ञान 1चे 3 धडे आपण ऑनलाईन माध्यमातून पूर्ण केलेले आणि आज आपण आपल्या चौथ्या धड्याला सुरुवात करणार आहोत। या धड्याचं नाव आहे मेजरमेंट ऑफ मॅटर। मग या धड्यामध्ये आपल्याला कोणते मुद्दे पाहिजे, तर पहिला मुद्दा आपल्याला पाहायचा आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, त्यानंतर मॉलिक्युलर मास अँड कॉन्सेप्ट ऑफ द मोल, त्याच्यानंतर ॲटम शेप, मास अँड व्हॅलन्सी, अँड लास्टली वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द रॅडिकल्स म्हणजेच मूलक। लेट अस रिमाइंड अबाउट द Dalton's atomic theory which we have learned in the previous class. मागच्या वर्षी इनसाइड द ॲटम या नावाच्या धड्यामध्ये तुम्ही ॲटम्सच्या संदर्भात काही थिअरीज अभ्यासल्या आहेत। फॉर एक्झाम्पल डाल्टन्स थेरी, रुदरफोर्ड्स थेरी, थॉम्सन्स थेरी, बोहर्स थेरी। सो कॅन यू रिमाइंड द डाल्टन्स थेरी ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर और डाल्टन्स ॲटॉमिक थेरी? जर तुम्हाला आठवत असेल तर डाल्टनने जी थेरी मांडलेली होती त्यामध्ये त्याने काही मुद्दे मांडलेले होते। सो विच आर दॅट टॉपिक्स? फर्स्ट टॉपिक इज मॅटर इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल। त्याच्यामध्ये द्रव्य हे अतिशय लहान लहान कणांनी बनलेलं आहे। दीज स्मॉल पार्टिकल्स आर कॉल्ड एज ॲटम्स, आणि या सूक्ष्म कणांना काय म्हणतो आपण? अणू म्हणतो, ॲटम्स म्हणतो। अँड ॲटम इज अ हार्ड अँड सॉलिड बॉल। ॲटम काय असतो, तर तो एक हार्ड अतिशय कडक आणि सॉलिड म्हणजे भरीव एक गोळा असतो। अँड बीइंग द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मॅटर इट इज अनडिवायझेबल। अतिशय सूक्ष्मतम घटक असल्यामुळे तो त्याचं विभाजन आपण करू शकत नाही। सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज द इनडिवायझेबल। त्याचं दोन भागामध्ये, अणूचं दोन भागांमध्ये आपण विभाजन करू शकत नाही, अशी ही डाल्टनची ॲटॉमिक थेरी त्याने मांडलेली आहे, जी आपण मागच्या वर्गामध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत। देन ऑल्सो वी हॅव लर्न अबाउट द कंपाऊंड्स। व्हॉट आर कंपाऊंड्स? हाऊ दे आर फॉर्म? हाऊ द कंपाऊंड्स आर फॉर्म? The compounds are formed by the chemical reactions of different elements. वेगवेगळे एलिमेंट्स जेव्हा एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन होते, देन वी गेट द कंपाऊंड। त्या प्रकारे आपल्याला कंपाऊंड हा मिळत असतो। नाउ कॅन यू टेल मी सम फॉर्म्युलाज ऑफ these compounds? For example, salt. You know what is salt? We use daily in our food. आपल्या जेवणामध्ये आपण दररोज वापरत असतो सॉल्ट, कॉमन सॉल्ट. इट्स फॉर्म्युला इज NaCl, सोडियम क्लोराइड. देन slaked lime, its formula is CaOH2. water, we know very well the formula of water, H2O. then lime म्हणजेच काय, तर चुना, CaOH2. and the limestone, चुनखडी ज्याला आपण म्हणतो, इट्स फॉर्म्युला इज CaCO3 म्हणजेच त्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, या धड्याच्या पहिल्या मुद्द्याकडे आपण वळूया, ज्याचं नाव आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन। द कंपोजिशन ऑफ सबस्टन्सेस चेंजेस ड्यूरिंग अ केमिकल चेंज. द फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स in this regard were performed by different scientists in the 18th and 19th century. While doing this, they measured accurately the substances used and formed and thus discovered the laws of chemical combination. Scientists could then write the molecular formula of various compounds on the basis of Dalton's atomic theory and the laws of chemical combination. Here we shall verify the laws of chemical combination by means of known molecular formula. For this purpose we have to do some activities.
So let us see some activities given in your textbook. For this purpose we need some apparatus. ही ऍक्टिव्हिटी करायला आपल्याला काही apparatus लागणार आहे, which are conical flask, test tube, balance. Balance म्हणजे काय तर तराजू. Also we need some chemicals like calcium chloride CaCl2, sodium sulfate NaSO4, calcium oxide CO and water H2O. So we have to carry two activities. Out of we are going to see first activity. In this first activity, take 56 gram of calcium oxide in the large conical flask and put 18 gram of water in it. Now observe what happens. What will happen? The chemical reaction between calcium oxide and water will goes on. Calcium oxide reacts with the water and calcium hydroxide as a product is formed. If we measure the mass of the product, it will be 74 gram. And we have taken 56 gram of calcium oxide and 18 gram of water. So total of these two is 74 gram. This means that the reaction is occurred. In the chemical change, a new substance is formed having altogether different compositions, but there is no loss or gain of the weight. या अभिक्रियेमध्ये एक नवीन प्रकारचा पदार्थ, एक नवीन प्रकारचं उत्पादित आपल्याला मिळालं आहे, प्रोडक्ट मिळालेलं आहे, सिंगल कंपाऊंड कॅल्शियम हायड्रॉक्साईड या ठिकाणी मिळालेलं आहे, ज्याचे कॉम्पोजिशन्स हे वेगळे आहे, परंतु त्यांचं वजन पाहिलं असता आपल्या असं लक्षात येईल की या दोघांचं मिळून जे वजन होतं तेच वजन या ठिकाणी राहिलेलं आहे. म्हणजे देयर इज नो लॉस ऑर नो गेन ऑफ द वेट. वजन जसंच्या तसं आहे. ओनली केमिकल रिएक्शन इज ऑकर अँड द न्यू प्रोडक्ट इज फॉर्म इन दिस रिएक्शन. Let us see second activity. In this second activity, take a solution of calcium chloride in a conical flask and a solution of sodium sulfate in the test tube. Here, the solution of sodium sulfate is taken in the test tube and the solution of calcium chloride is taken in the conical flask. Then tie a thread to the test tube and insert this test tube in the conical flask. या टेस्ट ट्यूबला एका दोऱ्याने बांधायचे आणि अलगदपणे ही टेस्ट ट्यूब या कोनिकल फ्लास्क मध्ये सोडायची. देन सील द कोनिकल फ्लास्क विथ द एअर टाइट रबर कॉर्क. त्याच्यानंतर हा जो कोनिकल फ्लास्क असतो याला एअर टाइट रबर कॉर्कने म्हणजे रबरी बुचाने याला सील करायचे, पॅक करायचे, बंद करायचे. नाउ वे द weight of the conical flask using a balance. तराजू काट्याचा वापर करून याचं वजन मोजायचं. फॉर एक्झाम्पल इफ इट्स वे 300 ग्रॅम. नाउ टिल्ट द कोनिकल फ्लास्क. आता या कोनिकल फ्लास्कला हळूहळू तिरप करायचंय सो दॅट द सोल्युशन इन द टेस्ट ट्यूब विल मिक्स ऑर पोर्ड इन द कोनिकल फ्लास्क. मग काय होईल, या टेस्ट ट्यूब मधलं जे सोल्युशन असेल ते पूर्णपणे या फ्लास्क मध्ये जाणार आणि दोघांचं मिश्रण होणार. सोडियम सल्फेट आणि कॅल्शियम क्लोराईड यांचं मिश्रण होणार आणि त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये रिएक्शन होणार. आफ्टर रिएक्शन व्हॉट विल हॅपन, न्यू प्रोडक्ट्स विल बी फॉर्म. मग कोणते प्रोडक्ट या ठिकाणी तयार होणार, वी गेट द व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ कॅल्शियम सल्फेट. या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या रंगाचा अवक्षेप मिळणार म्हणजे एक प्रकारचा गाळ मिळणार. आणि कोणत्या सोल्युशन मध्ये तर NaCl च्या सोल्युशन मध्ये, सोडियम क्लोराईडच्या सोल्युशन मध्ये हा कॅल्शियम सल्फेटचा व्हाईट प्रेसिपिटेट आपल्याला या ठिकाणी मिळणार. इफ वी वे द कोनिकल फ्लास्क अगेन यू विल सी इट्स वेट विल बी 300 ग्रॅम. सो व्हॉट इज अवर ऑब्झर्वेशन, there is a chemical changes occur, new products are formed, but there is no change in the weight. वजनामध्ये, वस्तुमानामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. जे वस्तुमान
प्रोडक्ट रिएक्टन्सचं होतं तेच वजन आपल्याला प्रोडक्टचं सुद्धा मिळालेलं आहे. So from these two activities, what we learn? We learn that the mass of the original matter and the mass of the matter newly formed as a result of chemical change are equal. In 1785, the French scientist Antoine Lavoisier inferred from his research that there is no rise or no drop in the weight of the matter during the chemical reaction. म्हणजेच काय तर ज्या वेळेस केमिकल रिएक्शन होत असते त्यावेळेस त्यांच्या वजनामध्ये वाढही होत नाही आणि घटही होत नाही असं त्या शास्त्रज्ञाने शोध लावला ज्याचं नाव होतं अँटोनी लवेझियर. In a chemical reaction, the total weight of the reactants is same as the total weight of the products formed due to the chemical reaction, and this is called as the law of conservation of matter. This law is called as the law of conservation of matter. In this law, we know that the total weight of the reactants in the chemical reaction is same as the total weight of the products which are formed in the chemical reaction. So who is the Antoine Lavoisier? He was the French scientist. He is also called as the father of the modern chemistry. म्हणजेच आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असं त्याला म्हटलेलं आहे. Also he has done substantial contribution in the fields of chemistry, biology and even economics. एवढंच नव्हे तर त्याने केमिस्ट्रीमध्ये, बायोलॉजीमध्ये आणि तसंच अर्थशास्त्रामध्ये अतिशय भरीव कामगिरी ही केलेली. मग त्याच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं म्हटलं तर ही हॅज डन द नॉमेनक्लेचर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन. म्हणजेच काय तर हायड्रोजनला आणि ऑक्सिजनला नाव देण्याचं काम त्याने केलेलं आहे. ही शोड दॅट द मॅटर कंबाईन्स विथ द ऑक्सिजन ड्युरिंग द कंबशन. ज्वलन होत असताना एखाद्या द्रव्याचं ऑक्सिजन सोबत कॉम्बिनेशन असतं याचा शोध त्याने लावला. ही वॉज द फर्स्ट हू यूज ॲक्युरेट वेइंग टेक्निक्स टू वेय द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इन द केमिकल रिएक्शन. रासायनिक अभिक्रिया होत असताना अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांचं वजन करण्याची अतिशय पद्धतशीर टेक्निक किंवा तंत्र त्याने सर्वात आधी शोधून काढलं. ही डिस्कवर्ड दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्याच प्रकारे त्याने असा शोध लावला की पाणी जे असतं ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांपासून बनलेलं असतं. ही असाइन सिस्टमॅटिक नेम्स टू द कंपाऊंड्स लाईक सल्फ्युरिक ऍसिड, sulfides. He was the author of the first book on the modern chemistry. He also studied the elements such as oxygen, hydrogen, nitrogen, phosphorus, mercury, zinc and sulfur. या सगळ्या मूलद्रव्यांचा त्याने अभ्यास केला होता. And he was the first writer of the law of conservation of mass in a chemical reaction. Let us see next topic of the lesson, which is law of constant proportion. याला आपण द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हणत असतो. In 1794, the French scientist named Proust, he stated the law of constant proportion as the proportion by weight of the constituent elements in the various samples of compound is fixed. म्हणजेच काय तर संयुगांच्या प्रमाणामध्ये मूलद्रव्यांचं जे प्रमाण असतं, वजनी प्रमाण जे असतं ते हे ठरलेलं असतं. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण एक कंपाऊंड घेतलेलं आहे ज्याचं नाव आहे पाणी, ज्याला आपण वॉटर म्हणतो. whose formula is H2O, which is made from hydrogen and oxygen. Its weight by proportion is fixed, like 1:2, which means 1 part of the hydrogen and 8 part of the oxygen. If we mix, then we get the water H2O. For example, if we take 1 gram of hydrogen and 8 gram of oxygen,
and we mix them, then we get 9 gram of water. Similarly, if we take 2 gram of hydrogen and 16 gram of oxygen, then we get 18 gram of water. Let us see another example of carbon dioxide. Carbon dioxide is it is also made from the carbon and oxygen, which is compound made by the elements carbon and oxygen. And in this carbon dioxide, the proportion of carbon and oxygen is fixed, which is 3:8, which means if we take 3 part of carbon and 8 part of the oxygen, then we get carbon dioxide. For example, 3 gram of carbon is mixed with the 8 gram of oxygen, then we get the 11 gram of carbon dioxide. Similarly, if we take the 12 gram of carbon and 32 gram of oxygen, we get 44 gram of the carbon dioxide. So in this way, the proportion by weight of the constituent element in the various sample of compound is fixed, and this is called as the law of constant proportion. विद्यार्थी मित्रांनो, हा फळ्यावर दिलेला होमवर्क तुम्हाला तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहायचा आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. धन्यवाद.